हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू सॅम्स लर्निंग पॉईंट. सॅम्स लर्निंग पॉईंट या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. डिअर स्टुडंट, आज आपण 12th इंग्लिश टेक्स्ट बुक HSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड ह्या पुस्तकामधील सेक्शन 1.1 अँड ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे ह्या पाठाचे लेखक RK नारायण चा परिचय आपण इथे करून घेणार आहोत, जो आपल्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्याचं वाचन आणि त्याचं स्पष्टीकरण इथे आपण समजून घेऊया. हे बघा, येथे लक्ष द्या. RK नारायण 1906 to 2001. रासपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी is one of the best known novelists among Indian English writer. RK नारायण, ज्यांचा जन्म 1906 आणि मृत्यू 2001, राईसपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायण स्वामी हे त्यांचं पूर्ण नाव. आणि ते भारतामध्ये जितके इंग्लिश रायटर आहेत त्यांच्या दरम्यान किंवा त्यांच्यामधील सर्वोत्तम नॉव्हेलिस्ट म्हणून किंवा बेस्ट नॉव्हेलिस्ट म्हणून ओळखले जातात, परिचयमध्ये आहेत. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. त्यांनी आत्तापर्यंत 14 नॉवेल लिहिलेले आहेत. डिअर स्टुडंट, आता नॉवेल म्हणजे काय हो? नॉवेल म्हणजे कादंबरी. आपण सेक्शन 4मध्ये नॉवेलची हिस्ट्री समजून घेणार आहोत. आता मग कादंबरी म्हणजे काय? तरी कादंबरीचा याचाही शब्दशः अर्थ किंवा आपल्याला त्याची माहिती असायला हवी. बघा, कादंबरी म्हणजे काय हो? एक विस्तृत व काल्पनिक कथा असते. ज्या कादंबरीमध्ये साधारणपणे त्या सर्व कथा गद्यात लिहिल्या जातात आणि ती एक मोठी कथा असते, ज्यात पात्रे, कथानक आणि घटनाचा क्रम असतो. कादंबऱ्या मानवी अनुभव आणि सामाजिक समस्याचा शोध घेत असतात. म्हणून नॉव्हेलिस्ट ला खूप मान दिला जातो आणि बरेच लोक नॉवेल वाचतात, कारण तिथं मानवी अनुभव आणि त्यांच्या भावना, सामाजिक समस्या, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजू शकतात. तर नॉवेल म्हणजे कादंबरी हे आपल्याला समजलं. तर याचा नॉवेलची हिस्ट्री, ते नॉवेल कसं आलं, हे पूर्ण आपण सेक्शन 4मधील 4.1 मध्ये अभ्यासणार आहोत. पण इथे नॉवेल शब्द आला म्हणून जस्ट एक रिमाइंड म्हणून मी तुम्हाला थोडंसं इथे समजून दिलं. चला पुढे कंटिन्यू करूया. ही इज द ऑथर ऑफ 14 नॉवेल्स. आपण हे पाहिलेलं आहे. त्यांनी 14 नॉवेल्स लिहिलेले आहेत. ते लेखक आहेत 14 नॉवेलचे. 5 व्हॉल्यूम्स ऑफ शॉर्ट स्टोरी, 5 प्रकारच्या अमूल्य, खूप महत्त्वाच्या अशा स्टोरीज त्यांनी लिहिलेल्या आहेत, शॉर्ट स्टोरी. अँड अ नंबर ऑफ ट्रॅव्हलर्स, अनेक प्रवास वर्णन त्यांनीही लिहिलेलं आहे. अँड हॅज अ कलेक्शन ऑफ नॉन फिक्शन टू हिज क्रेडिट. त्यांच्या नावावर अनेक नॉन फिक्शन कथा, स्टोरीजची नोंद आहे. ही ऑल्सो हॅज रिटन द मेमरी माय डेज 1975. त्यांनी स्वतःची मेमरीज ह्या नावानं, माय डेज नावानं एक नॉवेल लिहिलेलं आहे 1975 साली. नारायण हॅज क्रिएटेड द इमेजनरी टाउन ऑफ मालगुडी. बघा, नारायणने काय केलं की यांनी मालगुडी हे काल्पनिक शहर निर्माण केलं त्यांच्या कथानकामध्ये. आणि पुढे आपण समजून घेऊया. वेअर रिलॅस्टिक कॅरेक्टर्स इन ए टिपिकल इंडियन सिटिंग लिव्ड अँड अनप्रेडिक्टेबल इव्हेंट. बघा, जिथे सामान्यतः भारतीय वातावरणातील वास्तववादी पात्रे अथवा अप्रत्याशित घटनांमध्ये राहतात, असं त्यांनी त्या नॉवेल्समध्ये
किंवा मालगुडीमध्ये ते चित्र त्यांनी उभा केलं. नेक्स्ट, हिज स्टोरीज आर ग्राउंडेड टू compassionate humanism and celebrated the humor and energy of ordinary life. म्हणजे त्यांची लेखन हे विनोदी आणि निःशंस विडंबनाने वेगळी आहेत. निश्चय विडंबनाने वेगळ्या आहेत. हिज स्टोरी आर कॅरेक्टराइज्ड बाय सबटाईल स्पिरिट. म्हणजे त्यांच्या स्टोरीमध्ये साधेपणा आणि पूर्णपणा, मोहक आणि प्रामाणिकपणा आपल्याला इथे दिसते. नेक्स्ट बघूया. नारायण वॉज इंट्रोड्यूस्ड टू अमेरिकन रीडर्स इन 1952 बाय द मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेस. बघा, नारायणना खऱ्या अर्थाने अमेरिकेमध्ये ओळख निर्माण झाली अमेरिकेतील वाचकामध्ये 1952 साली, जे मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी प्रेसनं त्यांचे काही पुस्तके प्रकाशित केले आणि ते लोकांच्यापर्यंत पोचले, अमेरिकन लोकांच्यापर्यंत, अमेरिकेच्या वाचकांपर्यंत. ते ह्याप्रमाणे, दिस इन्क्लूड स्वामी अँड फ्रेंड्स. गाईड हे जे त्यांनी नोवेल लिहिलं 1958ला आणि त्याला साहित्य अकॅडमी अवॉर्ड 1961ला भेटलं. द मोस्ट कवर्डेड लिटररी ऑनर इन इंडिया. म्हणजे हे एक खूप वैशिष्ट्यपूर्ण आणि खूप सन्मानजनक हा पुरस्कार असतो. कोणता हो? द साहित्य अकॅडमी अवॉर्ड. हे त्यांना प्राप्त झालं, त्यांना भेटलं, पुरस्कार दिला गेला 1961ला त्यांच्या गाईड ह्या नोवेलला. हिज रायटिंग इज डिस्टिंग्विश्ड बाय ह्युमर अँड अनफोल्डिंग आयरनी, a unique independence and simplicity which is utterly charming and authentic. बघा, इथे ज्यामध्ये मानवी नातेसंबंध, वैशिष्ट्य आणि भारतीय लोकांच्या दैनिक जीवनातील विरोधाभासाचे चित्रण, नारायण स्वामी जे लिखाण असतं ते लिखाण एक वैशिष्ट्यपूर्ण असतं, सामान्य रेखाटतात ते मानवी भारतीय लोकांच्या मानवी जीवनाचे डेली लाईफ किंवा रुटीन लाईफमधील, आपण असं इथे म्हणू शकतोय. नारायण टिपिकली portrays the peculiarities of human relationship and the paradoxes of Indian daily life. His style is graceful, marked by genial humor, elegance and simplicity. तर बघा, त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य काय? त्यांच्या लिखाण जे असतं त्या लिखाणामध्ये ज्या कादंबऱ्या त्या लिहितात त्यात मानवी अनुभव, भावना आणि सामाजिक समस्याचा त्या लिखाणामध्ये ते शोध घेतात आणि एकदम साधेपणा असतो लिखाणामध्ये. तर हे यामध्ये वैशिष्ट्य आपण इथे समजून घेऊ शकतोय. थोडक्यात काय, ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट अ डे कादंबरीमधून घेतले गेलेलं आहे त्यांच्या एका पुस्तकातून 1947 दरम्यान लिहिलेलं. तर आर के नारायणच्या संदर्भात आपण इथे थोडक्यात परिचय समजून घेतला की त्यांचं पूर्ण नाव, त्यांचे लिखाणाचं वैशिष्ट्य आणि त्यांनी आतापर्यंत लिहिलेल्या नॉवेल्स किती आणि त्यांना साहित्य अकादमी अवॉर्ड 1961ला मिळाला, इत्यादी गोष्टी आपण इथे समजून घेतल्या. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ॲन ॲस्ट्रॉलॉजिस्ट डे हा पाठ खूप सोप्या भाषेमध्ये आणि खूप साधे आणि स्पष्ट आपण समजून घेणार आहोत. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये
या चॅनलला, या व्हिडिओला शेअर करा. टेक केअर. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.